स्पर्धक हे पडू शकतात, पडतातही. आणि त्यामुळे तिथले जे उतार आहेत, अमेरिकेतले जे रस्ते आहेत, आपल्याकडे आपण घाट बघतो, खंडाळा घाट किंवा आपण बऱ्याच वेळेला, तर तिथला जो उतार आहे हा 5 ते 6 ग्रेडियंट जास्तीत जास्त असतो पर्सेंटमध्ये. पण अमेरिकेमध्ये जे हे इंटेरियरचे रोड होते तिथे 8% आणि 10% ग्रेडियंटचे चढ उतार हे फार कॉमन आहेत तिथे. असं करून आम्ही हा ग्रेडियंट उतरलो. महेंद्र आणि मी, हितेंद्र, आमच्या दोघांचे काही, आम्ही दोघं भाऊ एकत्र जॉईंट फॅमिली घरात राहतो. आमचे काही असे या स्पर्धेमध्ये आम्हाला ॲडव्हान्टेज असे होते की त्याला डिसेंटवर खूप चांगली सायकल चालवता यायची, मला ॲसेंटवर चांगली सायकल चालवता यायची. त्याला ऊन सहन होत नव्हतं पण तो थंडी चांगली सहन करायचा. मला थंडी सहन नाही होत जास्त, मी ऊन चांगलं सहन करू शकतो. तर असे आमचे काही ॲडव्हान्टेजेस होते आणि त्याप्रमाणे आम्ही ते स्ट्रॅटेजीमध्ये इन्व्हॉल्व पण केलेले होते. आम्ही हा जो ग्लास एलिव्हेटर आहे, 2 वाजता आम्ही इथे पोहोचलो आणि इथे आम्ही तो डिसेंट, महेंद्रने फार सुंदररित्या तो डिसेंट क्रॉस केला. त्याने अगदी नको कंटाळा येईपर्यंत उतार असतो, तुम्ही लक्षात घ्या. हात दुखायला लागतात ब्रेक दाबून दाबून आणि उतारावर खूप स्पीड येते. पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल. तो डिसेंट घेतला. इथे सुद्धा ह्या वर्षी सुद्धा 2 स्पर्धक ह्या डिसेंटवर पडले. आणि असं करून आम्ही ॲरिझोना डेझर्टमध्ये शिरलो आणि तिथे ह्यावर्षी जणू असं होतं की आम्हाला निसर्गाने ठरवलंच होतं की जास्तीत जास्त यांची परीक्षा बघायची. ॲरिझोना डेझर्टमध्ये ऊन असतं, आम्ही तयारीने गेलो होतो. कसारा घाटात भर मेमध्ये आम्ही प्रॅक्टिस करून गेलो होतो. पण आमची अपेक्षा होती एक 43-44 डिग्रीपर्यंत टेम्परेचर असावं. पण नेमकं ह्यावेळेस 48 डिग्री टेम्परेचर होतं. पहिल्या 8 तासामध्ये 2-3 टीमच्या स्पर्धकांना हॉस्पिटलाइज करावं लागलं होतं डिहायड्रेशनमुळे. थोडा महेंद्रला पण थोडा सुरुवातीला त्रास झाला. पण पटकन आमच्या टीमसोबत जो होता अनुभव होता, हे वाळवंट तुम्हाला या फोटोमधनं लक्षात येईल की किती कुठे सावली मिळेल असं काहीही छत्र नसतं तिथे लांब लांबपर्यंत. आणि 48 डिग्रीचा त्रास तर आम्हालाही त्रास व्हायला लागला होता. आमची जी एक्सपेक्टेड स्पीड होती ती आम्हाला पाडता येत नव्हती. त्या स्पीडने आम्हाला सायकल चालवता येत नव्हती. पण सायकल चालवलं तर लांब, स्पीड मेंटेन करणं तर लांब. आम्हाला भीती बसली होती की डिहायड्रेशन नको बसायला. पण जसं म्हणतात ना, अनुभव असतो. आमच्यासोबत जे सरदारजी होते, पाजी ज्यांना म्हणायचो आम्ही, तर ते अनुभवी सायकलिस्ट होते. त्यांनी एक छान पटकन चक्कल लढवली. आणि त्यांनी काय केलं, अमेरिकेमध्ये तुम्ही कोणी फिरला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिथे प्रत्येक गॅस स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी आईस फार लवकर उपलब्ध होतो, पटकन मिळतो बर्फ. त्यामुळे त्यांनी काय केलं, आमच्या गाडीतही आईस बॅग होता. आमच्या सॉक्समध्ये पटकन ते काय करायचे, 20-25 आईसचे तुकडे टाकायचे आणि ते आमच्या पाठीवर या पद्धतीने बांधून द्यायचे. हा बर्फ अर्ध्या तासात वितळायचा. ते दुसरा सॉक्स रेडी ठेवायचे आणि लगेच ते आमच्या कॉलरवर लटकायचे. आमच्या दोन्ही खांद्यांवर आतमधनं नॅपकिन ठेवला होता आणि प्रत्येक वेळेला ते शेजारून गाडीने जायचे आणि आमच्या अंगावर थंड चिल्ड पाणी जे असायचं ते ओतायचे. आणि याच्यामुळे मात्र आमचं डिहायड्रेशन तर आम्हाला झालं नाही, पण आम्ही ह्या वाळवंटामध्ये सायकलिंग चालू ठेवू शकलो. रात्रीचे 8 वाजले आहेत पहिल्या दिवशीचे. कोणाला वाटेल हे रात्रीचे 8 वाजले आहेत, इतकं ऊन असतं, टेम्परेचर कमी व्हायचं नाव घ्यायला तयार नव्हतं. रात्र झाली. रात्री थोडा दिलासा मिळाला कारण टेम्परेचर एक 35 डिग्रीपर्यंत आलं होतं. आणि असं झालं की वाळवंटात आम्हाला रात्र आवडायला लागली होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा 9 वाजता, दुसऱ्या दिवशी तरी थोडा कमी होईल किंवा आम्ही जास्त पश्चिमेकडे चाललो, पूर्वेकडे चाललो होतो. म्हणजे आम्हाला वाटलं की थोडं तरी टेम्परेचर कमी होईल, पण तसं काही व्हायचं नाव दिसत नव्हतं. एका ठिकाणी तर तिथल्या लोकल आयोजकांचाही खूप सहभाग असतो. त्यांच्या एकाने तर तिथे एक असा छोटासा टँक आणून ठेवला होता जेणेकरून स्पर्धक किंवा 1-2 मिनिटं पाण्यात डुबकी घेतील आणि त्यांना थोडंसं, त्याला आम्ही ओयासिस म्हणायचो तिथे डेझर्टमध्ये. आमचे जे सोबतचे जे होते आमचे सहकारी सगळे क्रू मेंबर, ते आमच्या प्रत्येक ठिकाणी स्ट्रेचिंग करून द्यायचे. हे असे गाडीमध्ये आम्ही आराम करायचो. त्याची टर्न झाली, मी सायकलिंगला सुरुवात केली की मग महेंद्र गाडीमध्ये येऊन आराम करायचा आणि ठरलेल्या वेळेवर ठरलेल्या ठिकाणी 10 मैलानंतर किंवा 20 मैलानंतर जे आमचं ठरलेलं असेल तिथे जाऊन तो थांबायचा त्याची सायकल घेऊन आणि आम्ही एक्सचेंज करायचो. आता एक्सचेंज कसं करायचो, तर एक्सचेंज या पद्धतीने करायचो. महेंद्र मागणं येतो आहे, मी त्याची वाट बघतोय, आम्ही दोघंही सायकलिंग चालूच ठेवायचो. आणि जसे आमची व्हील क्रॉस व्हायचे, व्हील एकदा क्रॉस झाले की मग मी थांबून जायचो, महेंद्र पुढे कंटिन्यू करायचा. याला रोलिंग एक्सचेंज म्हणतात. रोलिंग एक्सचेंज करायचं कारण हे असं असतं की 1 सेकंदही वाया जाता कामा नये. कारण 3000 मैलमध्ये तुम्ही हे कमीत कमी 500 वेळा करणार असतात आणि 500 वेळा जर तुम्ही प्रत्येक वेळेला 1 सेकंद तरी वाया घालवला तर त्या 1 सेकंद × 500 असा एवढा वेळ जाणार होता. हा पहिला चढ लागला. चढची आम्हाला कधीच भीती नव्हती कारण कसाऱ्यात आमची खंडाळ्यामध्ये खूप प्रॅक्टिस झालेली होती. पण इथेच आम्हाला प्रॉब्लेम येत होता तो 48 डिग्री टेम्परेचरचा.
आता हे लेफ्ट टर्न आहे, अशा ठिकाणी आम्हाला लक्षात ठेवावं लागायचं किंवा मागणं आम्हाला गाडीकडे सांगितलं जायचं की उजव्या बाजूलाच राहा रस्त्याच्या, कारण वळण आलं की आपण सवयीप्रमाणे परत डावीकडे जाऊ शकतो. ही स्टॉप साईन आहे. आपल्याकडे सगळीकडे बघतो आपण स्टॉप साईन, बरोबर आहे का नाही? कारण आता रस्त्यावरचे नियम हे एशियन इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे झाले आहेत. आपण आता नॅशनल हायवे नाही म्हणत, एशियन हायवे म्हणतो आपल्या रस्त्यांना. आणि हे स्टॉप साईन जे आहेत, हे स्टॉप साईनचा अर्थ असतो की मी तिथे थांबणं, झिरो स्पीड करणं, लेफ्ट राईट बघणं आणि मगच पुढे जाणं, असा ह्याचा अर्थ असतो. आपण ह्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही. पण हे तिथे आम्ही कमीत कमी 2,500 ते 3,000 हे स्टॉप साईन्स आम्हाला लागले असतील. आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला सुद्धा रायडरला पूर्ण थांबणं आणि रस्त्याला पाय टेकवणं हे बंधनकारक होतं. आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही थांबायचो, पाय टेकवायचो आणि लगेच मग पुढे जायचो. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं असायचं की 30-40 ची स्पीड असायची आणि अक्षरशः जीवावर आलेलं असायचं. पण ते नियमाला धरून जाणं हे फार महत्वाचं असतं अशा स्पर्धेमध्ये. आणि आम्ही ब्रेक लावून थांबायचो. तिथल्या मीडियाने आम्हाला खूप सहकार्य दिलं. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अमेरिकेचं चांगलं दर्शन पण होईल आणि रात्र कशी घालवतात किंवा हे कसं कळेल. तिथल्या मीडियाने आमच्या 2 गोष्टींबद्दल फार स्तुती केली. एक तर आम्ही जर ही स्पर्धा कंप्लीट करणार तर आम्ही पहिले भारतीय ठरणार होतो हे त्यांनाही माहिती होतं. आणि दुसरं म्हणजे व्हिजन फॉर ट्रायबल्स, जे आदिवासीचा उपक्रम आम्ही हातात घेतला होता त्याच्याबद्दल त्यांनी नॅशनल आणि त्यांच्या सगळ्या युरोपियन मीडियामध्ये पण खूप आम्हाला. Congress, Arizona, reaching 101 degrees. There have been reports of drifting sand on the roadway that are up to a foot thick. I checked in with Team India, Vision for Tribals, competing in the 2-person category. Here's what Dr. Hidendra Mahajan had to say to the fans back home. We are enjoying the race, every bit of it, and we are going to go to the finish line. For every 60 miles they ride, the Kalapataru Foundation will conduct 5 cataract surgeries and 1 corneal transplant. When they make it to Annapolis, this brother duo, both of them doctors, will be the first Indians to cross the round finish line. The Aussies, a 4-person mixed team, has 3 returning riders. The teams have been riding straight now for almost 2 days. Last night and this morning, they passed through scenic Monument Valley here in southern Utah. These teams relay all day and all night, so you might wonder, how and when do they get sleep? Each team has their own system for getting rest. We sleep in the car only. You can see this is our beautiful bed, and our crew take utmost care to see to it that we are comfortable here. There are a lot of stuff to eat. They are in fact forcing us. Our dietitian, she has prepared nice charts. You can see of food pre-ride, post-ride, myself and my brother, and our crew is executing all this plan, and that's why I think we are fresh. मॅक्रेज गोल्ड आठवला की नाही? थोडक्यात फार जुन्या लोकांनी पाहिला असेल. हा ॲरिझोना आणि उता मग क्रॉस करताना होतं. एक या स्पर्धेमध्ये 850 मैलला पहिला कट ऑफ होता आणि बरेचसे स्पर्धक तिथेच बाहेर पडतात, कारण 61 तासामध्ये ते करणं फार महत्त्वाचं होतं. आणि तिथे काय झालं, आम्ही ॲव्हरेज स्पीड पाडू शकलो नाही बिकॉज ऑफ हीट, उन्हामुळे आम्हालाही. आणि शेवटी असं झालं की 200 मैल राहताना आमच्या हातात 13 तास होते आणि तिथे आम्हाला थोडी भीती वाटायला लागली होती की आपण पहिल्या कट ऑफला वेळेत पोहोचतो का नाही. आम्ही तिथे रायडिंग स्ट्रॅटेजी चेंज केली आणि अक्षरशः आम्ही 28 ते 30 मैल पर आवर म्हणजे जवळपास 45 किलोमीटरने आम्ही सायकलिंग चालवायला लागलो आणि दर 5 मैलाला बदलायला लागलो. जे आम्ही आधी 1 तासाला किंवा 1.5 तासाला करायचो, प्रत्येक 5 मैलाला बदलायचो, जेणेकरून एक हाय स्पीड मेंटेन करता येईल. कदाचित त्यांच्या ते लक्षात आलं आणि हा सुंदर प्रदेश पार करताना उतारमध्ये आम्ही घुसलो आणि 2 तासामध्ये 56 मैल क्रॉस करू शकलो. एक मार्शल आमच्यावर लक्ष ठेवायला आला. अक्षरशः तो आमच्या सोबतच तिथनं लागला. हे मेक्सिकन हे 8 नावाचं गाव आहे. सॅन रिव्हर आम्ही क्रॉस केली आणि त्या गडबडीमध्ये ते फास्ट चालवण्यामध्ये, ती कट ऑफ लाईन पकडण्यामध्ये जे न घडायचं ते घडलं आमच्या बाबतीत. माझा एक फॉल झाला उतारावर. 10 डिग्रीचा उतार होता आणि त्या उतारावर टर्न असल्यामुळे मला शेवटच्या क्षणी सायकल कंट्रोल नाही करता आली. पण ॲज अ डॉक्टर आम्हाला थोडा एक फायदा असतो की आम्ही रॅम या स्पर्धेमध्ये फॉल होणार असतो, प्रत्येकाचाच होतो आणि चान्सेस जास्त असतात. त्यामुळे त्याची पण एक आम्हाला मानसिक तयारी करून ठेवावी लागते की माझा फॉल झाला तर मी काय करायचं. आणि आम्ही जेव्हा जुने सगळे रायडर्सच्या फॉलचा अभ्यास केला तर आमच्या लक्षात आलं की प्रत्येक वेळेला रायडर हा फॉल झाल्यानंतर फ्रॅक्चर होतो आणि तो आउट ऑफ रेस जातो. आता वी नेव्हर वॉन्टेड अवर रेस टू इन दॅट फॅशन. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की पडायचं तर खांद्यावर पडायचं, पडायची वेळ आलीच तर खांद्यावर पडायचं आणि तसंच झालं. आम्ही खांद्यावर मी लँड झालो.
त्यामुळे सुदैवाने फ्रॅक्चर नाही झालं, कारण खरचडलं भरपूर जातं, पण खरचडलेलं असताना तुम्ही सायकल चालू शकता. फ्रॅक्चर झाली तर काहीच करता येत नाही, तुम्हाला स्पर्धेतनं बाहेर पडावं लागतं. फॉर्च्युनेटली आमच्यासोबत सगळे डॉक्टर होते. माझं नर्व निघालं होतं, पण त्यांनी लगेच ते बसवलं. आणि असं त्यावेळेस परिस्थिती अशी होती की माझे जे सहकारी होते ते थोडे पुढे होते. मी त्यांच्यापर्यंत कसा बसा केलो, पण माझ्या मनात एक होतं की त्यांच्या लक्षात नाही आलं पाहिजे की मला भरपूर लागलंय. कारण टीमचं मनोबल अशा याच्यामध्ये मेंटेन ठेवणं फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक जणाने एक पॉझिटिव्हिटी ठेवणं फार महत्त्वाची असते. एकाही टीमच्या डोक्यामध्ये किंवा एकाही स्पर्धकामध्ये निगेटिव्ह एकही विचार आला तर त्यामुळे बाकीच्यांचे निगेटिव्ह अँटीने आपोआप उभे राहतात आणि निगेटिव्ह एनर्जी फ्लो व्हायला लागते. हे काही तत्वज्ञान नाहीये, हे सत्य आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धक हे अनुभवतो. त्यामुळे त्याला त्या निगेटिव्ह विचारापासून त्या क्षणाच्या वेळेस लांब राहणं फार महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे मी